अध्ययनाच्या माध्यमातून अनेकांना सत्य समजत आहे, अनेक बंधमुक्त होत आहेत, अनेक परमेश्वराच्या आज्ञा आणि विधी नियम पाळण्याकडे लक्ष देत आहेत, अनेकांचं तारण होत आहेत आणि या चिंतन मनन अध्ययनाच्या माध्यमातून अनेक लोक आशीर्वादित होत आहेत, अनेक लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार देखील होत आहेत. म्हणून येऊया पुन्हा एक वार. आज आपण आशीर्वाद भाग 34 मध्ये तुम्हा प्रत्येकाचं पुन्हा एक वार मी हार्दिक स्वागत करतो. या समयाला मनन आणि चिंतन अध्ययनासाठी मार्क शुभवर्तमान अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 16 आपण निवडलेला आहे. पाहूया. तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी मार्क शुभवर्तमान अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 16 मध्ये परमेश्वराने एक आशीर्वादाबद्दल लिहिलेला आहे. आपला विषय सातत्याने आशीर्वादाबद्दल आहे. परंतु या ठिकाणी एक विशिष्ट अशा 2 घटना आम्हाला पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत जवळजवळ 90% लोकांना एक घटना माहिती आहे, परंतु 10% लोकांना दुसरी घटना देखील माहिती आहे. आता आपण दोन्ही घटनेमधल्या आशीर्वादाचा फरक पाहणार आहोत, आशीर्वाद पाहणार आहोत. त्या हेडलाईन्स आहे मार्क शुभवर्तमान अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 13 ते 16 आपण पाहणार आहोत. 13ची हेडलाईन्स आहे लहान मुलांना येशूचा आशीर्वाद. लहान मुलांना येशूचा आशीर्वाद. आतापर्यंत आम्हाला हे समजले की आमचे जे घुगे लेकर आहेत ना, छोटे छोटे लेकर, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, तिथं पुढे आम्ही लेकर म्हणतच नाही. आम्ही किशोरवयीन, प्रौढ अवस्था, तारुण्याचं वय, मग घसरतं वय, मग वृद्धप्राणाचं वय आणि मग मसनात जायचं वय. आम्हाला नेमकं माहितच नाही लहान मुलं काय आहेत. माझे प्रिय भावांनो, बहिणीने, आई वडिलांनो, लहानातल्या लहान एकाला जो कोणी परमेश्वर म्हणत आहे, त्याचा एकुलता एक पुत्र म्हणत आहे, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लहानातल्या लहानाला एक छोटासा गार पाण्याचा प्याला देईल, तो त्याच्या प्रतिफळास म्हणजे त्याच्या आशीर्वाद मुकणारच नाही. मग लहान काय आहे? अरे या ठिकाणी मी पाहणार आहोत लहान मुलांना येशूचा आशीर्वाद. आता आपण टोंगडे मुलं झालो असं वाटतंय, परंतु फक्त बुद्धीने झालो, शरीराने वाढलो, आमच्या सर्व जगातल्या दैनंदिन गरजा आमच्या वाढल्या. याच्यामुळं आज असं आम्हाला वाटतं की आम्ही खूप टोंगडे झालो. अजूनही तुम्ही आणि मी लहानच आहोत. अजूनही तुम्हाला आणि मला दुध निरावरच जगण्याची इच्छा आहे. कारण आम्हाला जड अन्न पचत नाही, सत्यवचन समजत नाही, खरं खोटं भेद समजत नाही, काय करावं हे समजत नाही, परिवर्तन व्हावं का नाही हे समजत नाही. याचा अर्थ असा आम्ही लहान आहोत. वागणं, उठणं, बसणं, बोलणं, सगळं चालणं मात्र सगळं प्रौढांसारखं. परंतु या ठिकाणी परमेश्वरचं वचन आपण पाहूया. मग त्याने बाळकास स्पर्श करावं म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. आता ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रवचन करत होता, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त चिन्ह आणि चमत्कार करत होता, ज्यावेळेस परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वाद देत होता, जीवनाचं सत्य सांगत होता, जीवनी भाकरीविषयी सांगत होता, स्वर्ग राज्याविषयी सांगत होता, देवाविषयी सांगत होता, यहोवा परमेश्वराविषयी सांगत होता, आणि त्या ठिकाणी अनेक लोक समुदाय जमलेला असताना त्याच्यापासून लहानापासून तर वृद्धापर्यंत सर्व लोक परमेश्वरासमोर येत होते. आणि मग अनेक लोकांनी काय केलं की आमच्या लेकरांना आशीर्वाद मिळावा म्हणून त्या लेकरांना त्या ठिकाणी प्रभू येशू समोर सादर केले. आजही आम्ही कुठं जर मीटिंगला गेलो, चर्च मध्ये गेलो, आमच्या लेकरांना ढकलीत आम्ही पाळक साहेबांकडे नेतो. पाळक साहेब, माझ्या लेकरांसाठी प्रार्थना करा, यांना आशीर्वाद द्या, यांच्या डोक्यावर हात ठेवा, का म्हणतो. आणि पाळक साहेब देखील तिकडून म्हणतात, येस ऑफकोर्स, व्हाय नॉट, दिस इज माय ड्युटी. हे माझं तर कर्तव्य, हे माझं काम आहे. कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, बालकास समजकडे येऊ द्या, कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारखंच आहे. बास, वचन फेकून मोकळा. दुसरं बालक नाही दिसत का? का लहानालेच दिसतात फक्त? बालक म्हणजे ज्याची वाढ झाली नाही, ज्याला सत्य समजलं नाही, ज्याला खरं खोटं माहित नाही, ज्याला पवित्र काय शुद्ध काय हे माहित नाही, ज्याला देवाचं वचन माहित नाही, जो साव अडाणी, ज्याला देवाबद्दलची खरी माहिती नाही,
जसं आम्ही लेकराला हात धरला का तो आमच्या हाताला धरून चालतो, तसं आज टोंगाडे लेकर पालकांच्या हाताला हात धरून चालतात. पण माझे प्रिय भावांनो बहिणी आवडलो, हे सध्याचे जे याजक वर्गाने तुम्हाला खड्ड्यात टाकतील, हे खड्ड्यात चुकवितील, पण हात धरलेला असला त्या खड्ड्यात घालतील आणि नंतर आम्हाला परत वर काढण्याचा प्रयत्न करतील. निघणार नाही का ते खड्ड्यातून काढायला सुद्धा काहीतरी माल पाणी घेतील. या ठिकाणी देवाचे शिष्य, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्या लेकरांना अडवत होते, कारण दाटी होती, पुष्कळ होत, आणि मग त्या ठिकाणी लोकांनी त्यांना त्यांच्याकडे आणले. परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटवले. जे शिष्य आहेत ना, ज्या आईबापांनी आपले लेकर घेऊन आले ना, हे जे प्रभू येशूचे शिष्य होते ना, यांनी काय केलं माहिती का, जे लेकरांना ज्यांचे आई वडील आणत होते त्या आणणाऱ्यांना दटावलं. हे अजिबात तुमचे लेकर इकडे पुलपीट काढू नका. यांचे लेकर उड्या का मारिनात? मग पालक वर्गाची लेकर तिकडे काय धिंगाणा घातला, पुलपीटची चादर वळली का, पडदा वाढला का, लाईटीचे बटन बंद केले काय, आणि तिकडे काही केलं तरी चलत. मग आपले लेकर स्टेज कडे नको, है ना? सध्याची लाईव्ह परिस्थिती सांगतो मी. बालकास मजकडे येऊ दे तर मग सगळ्याच बालकाला येऊ दे ना स्टेज कड. का तुमचेच फक्त 2 लेकर घेता? का फक्त लीडरचेच लेकर पुढे घेता? का फक्त मोठमोठाले दानपात्र देणारे वाकडे तिकडेच पोरं घेता? धडला धड काही आहे ना, नीट गाणं गाता येईना, माईक धरता येईना, प्रार्थना येईना, त्यांना नाही पुढे घेत. बाकीचे शेंबडे वाकडे तिकडे असले तरी त्यांना पुढं, कारण ते साहेबांची लेकर आहेत ना, कारण ते देणाऱ्यांची लेकर आहेत ना, कारण ते लीडर्स लोकांची लेकर आहेत ना, कारण ते पालक लोकांची लेकर आहेत ना. माझे प्रिय भावांनो बहिणी आवडलो ना, अशाच प्रकारे लेकरांना या शिष्यांनी दटवलं, आणणाऱ्यांना. हे लेकर परमेश्वराच्या पुढे येऊ नका, हे गोंधळ करतील, हे अडचण निर्माण करतील, किंवा दाटीमध्ये चेंगरतील. त्यांचा उद्देश वेगळा असेल, पण आजकालच्या शिष्यांचा उद्देश एकदम क्लिअर कट आहे. एखाद्याच लेकरू जर दानपात्र घेऊन आलं तर सरळ त्याला पुलपीटवर काय असं कढावर उचलून धरतील आणि स्वतःच्या टाईनी त्याचं शेंबूड म्हणलं तर पुसतील. पण गरीबाचं लेकरू असले, साध्या कपड्यावर आल्यावर, या प्रकारे या ठिकाणी लिहिलं आहे की ते पाहून येशूला फार वाईट वाटलं. ज्यावेळेस शिष्यांनी दटवलं, ज्यावेळेस शिष्यांनी लेकरांना अडवलं, ज्यावेळेस त्यांच्या आईबापांनी त्यांना घेऊन येत असताना शिष्य म्हटले यांना पुढे आणू नका, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वाईट वाटलं. आज देखील प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्याविषयी वाईट वाटत आहे की सर्वसाधारण बिलिओस भाऊ बहीण आई वडील परमेश्वराकडे येत नाहीत. हे याजक लोक यांना येऊ देत नाहीत. यांना फक्त मोठमोठाले नीतिमान लोक पाहिजे, यांना फक्त दान दशमोन देणगी आशीर्वादी झालेले मोठ्या बंगल्यामध्ये राहणारी असे लोक आवडतात, आणि अशांच्या लेकरांना ते येऊ देतात. माझे प्रिय भावांनो बहिणी आवडलो, या ठिकाणी ज्यावेळेस त्या शिष्यांनी त्या लेकरांना अडवलं, त्यांच्या वडिलांना अडवलं, दटावलं, त्यांना नुसतं अडवलंच नाही, दटावलं, खेकसले ते. आपल्या भाषेत गेट आउट, काय रे तुझं इकडे पुलपीट कर काम. आणि झाडून घ्यायला तेच पोरं असतात, सतरंजे उचलायला तेच पोरं असतात, कचरा पडला का पोरं तेच उचलायला असतात, साफ सोपायला तेच पोरं असतात. आणि मग तुमच्या याचकाच्या पोरांना काय मूडतूच झाले का काय? ज्यावेळेस ते पुलपीटवर असतात त्यावेळेस एक साफसफाई करतात, आणि याचकाची लेकरं तिथून बघतात, शूटिंग काढतात. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं सत्याची परिस्थिती. तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला वाईट वाटलेलं आहे. ज्या वेळेस परमेश्वराकडे लेकरं येतात त्यावेळेस एखाद्या व्यक्ती त्याला ज्यावेळेस अडवतो, विशेष करून शिष्य म्हणजे याजक, सरळ सरळ याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कॉर्डिनेटर, फादर, जेवढे कोणते असतील ते, ज्यावेळेस सर्वसाधारण लोकांना ते प्रभूकडे येण्यास अडवतात, म्हणजे यांच्या अडवण्याची पद्धत वेगळी आहे. समजून घ्या, आपला विषय आशीर्वाद आहे. यांचे आशीर्वाद हे अडवतात, यांना प्रभूजवळ येऊ देत नाहीत, यांना सत्याजवळ येऊ देत नाहीत, यांना देवाच्या वचनाजवळ येऊ देत नाहीत, यांना आज्ञा आणि विधी पाळू देत नाहीत, यांना परमेश्वराच्या राज्यातून तुमच्या आणि माझ्यासाठी मिळालेले आशीर्वाद घेऊ देत नाहीत. अशा प्रकारे परमेश्वरा पुढे येण्यासाठी तुमच्या आणि माझ्या सारख्या लहान लेकराला अडवतात.
माझे प्रिय भावांनो, बहिणी नाही वडलं, या ठिकाणी लहान लेकराला अडवल्यामुळं प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी वाईट वाटत आहे आणि तो त्यांना म्हणाला, बालका समजकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारखेच आहे. सर्वसाधारण पिलोस भाऊ बहीण आई वडील यांचं देवाचं राज्य आहे. मला तर अजिबात जवळजवळ 22 वर्षाचा अनुभव आला की याजक लोक 100 पैकी 90 याजक नरकातच जाणार इथं आणि 10% शक्यतो तिकडे जातील, पुढे जातील, ते पण त्याच्यातही निवड होईल. कारण त्याचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, असं का होईल. मला काही भविष्यवाणी नाही झाली, परंतु माझ्या 22 वर्षाच्या अनुभवामधून आणि देवाच्या वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला वचनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की असंच होणार आहे. कारण आता सगळ्यांना फेड आहे अन्य भाषा बोलण्याचं, आता सगळ्यांना फेड आहे चिन्ह चमत्कार करण्याचं, आता सगळ्यांना फेड आहे आरोग्यदानाच्या सभा घ्यायचं, आता सगळ्यांना फेड आहे सगळं तेल बाटली पाणी कॅलेंडर आमकं फलाने बिस्त. आता देवाचं वचन काय सांगतं आपण ऐकूया, प्लीज आपण ऐकूया, देवाचं वचन ऐकूया. तो या ठिकाणी म्हणतोय, शेवटच्या काळामध्ये त्या समयाला अनेक लोक माझ्या पुढे येतील आणि म्हणतील, प्रभूजी मी तुझ्या नावाने संदेश दिला, मी तुझ्या नावाने भूत घातली, मी तुझ्या नावाने लोकांना आरोग्य दिलं, मी तुझ्या नावाने मुर्दे उठवले, मी तुझ्या नावाने महत् कृत्य केली नाही काय. वरून प्रश्न विचारणार परमेश्वराला. परमेश्वर म्हणणार, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर जा, तुमची आणि माझी कधीच ओळख नव्हती. मग आता मला सांगा माझ्या भावांनो बहिणींनो आई आणि वडिलांनो, हे लोक कोण आहेत मग चिन्ह चमत्कार करणारे, अन्य भाषा बोलणारे कोण आहेत, संदेश देणारे कोण आहेत, प्रवचन करणारे कोण आहेत, सुवार्थ सांगणारे कोण आहेत, आरोग्याच्या सभा घेणारे कोण आहेत, मुर्दे उठवणारे कोण आहेत. हे याजकच, हे पास्टरच, हे फादर रेव्हरेंड बिशप गुरुजी कोऑर्डिनेटर जेवढे कोणी ब्रदर लीडर्स असतील ना, हेच ते लोक. आणि मग ह्याच लोकांना परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला ओळखीत नाही, ओळखीत नाही अजिबात. याचा अर्थ ते लहान लेकराप्रमाणे बालकाप्रमाणे निष्पाप होऊन परमेश्वरासमोर ते स्वतःही सादर झाले नाही आणि तुम्हाला आणि मला सावध करून आम्हाला देखील तयार केलं नाही. आजही आमच्या नटा फाटच करते ते फक्त, आजही आमचं अंगण टोपडच घालीत आम्हाला. द्या म्हणजे दिले जाईल, या म्हणजे आलं जाईल, बाटली घ्या, तेल घ्या, ते झालं, सुया घ्या, पोती घ्या, फणी घ्या, येणी घ्या, हे असं झालं. हे नुसतं घ्या आणि आशीर्वादित व्हा आणि त्याच्या बदल्यातले आशीर्वाद हे घेतात. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, आजही आम्ही परमेश्वराजवळ जाण्यासाठी हेच लोक आम्हाला अडवतात. मी पुन्हा एक वार त्या मुंबई मधल्या एक त्या सेवकाचं नाव घेईल, सेवक म्हणता येणार नाही परंतु आता चला सेवा करतोय म्हणून सेवक म्हणून, पास्टर डॅनियल राज. आज काय करत आहे तो, लेकरांना पुढे बोलवितच नाही हो. आमच्या सारख्याने कॉल केला का आम्हाला ब्लॉक करतो, आम्ही सत्य बोललं का आम्हाला कुठून तरी फोन येऊन आम्हाला धमकी येते. म्हणजे मला नाही आली वैयक्तिकरित्या, परंतु बाकीच्या पालक लोकांना आलेले आहेत. हे करू नका, आमचं नाव घेऊ नका, आम्ही ज्या चुका करतो त्या लोकांपुढे मांडू नका. हे गडबड गोंधळ करतील म्हणून आम्ही यांना अडवतो. वचन सांगते, शिष्याने अडवलं, आपण पुढे लिहिलंय ना, प्रभू तुमच्यावर रागावला, त्या पोरावर नाही रागावला. लहान बिलिओस भाऊ बहीण आई वडिलांवर परमेश्वर कधीच रागवत नाही. परमेश्वर रागवतो तो याच कावर, जो कोणी मेन प्रमुख असेल ना, कारण तो जर चुकला तर सगळेच चुकले. आणि म्हणून या ठिकाणी शिष्यांनी काय केलं, त्या लेकरांना अडवलं. आता मला सांगा, लेकर कोण की ज्याला माहित नाही ते. आपण फक्त एवढे टिल्ले टुल्ले धरतो, हे काय छोटे छोटे माझे छोटे छोटे बच्चे, अरे छोटे छोटे नाही फार मोठे झाले. हे मुंबईला 20-20 लाखाचा ऑफिस घ्यायला तयार झाली हे छोटे बच्चे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो, या ठिकाणी होतो, बालकास मजकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. सर्वसाधारण बिलिओस भाऊ बहीण आई वडील यांना परमेश्वराकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, त्यांना चुकीचं शिक्षण देऊ नका. तुमच्याकडे नाही ना शिक्षण, देता कशाला? तुमच्याकडे नाही ना तिथं ऑफिस, सायकलीवर जा ना. तुम्हाला काय आहेर केलाय का कोणी 4 व्हीलर मध्ये यायचा? अहो प्रभू येशू ख्रिस्ताला कोणतं मोठं ऑफिस होतं, स्वर्ग राज्यात सारखं स्वर्गाचं ऑफिस सोडून तो इथं जगात आला. कधी झाडाखाली तर कधी डोंगरात तर कधी तळ्याजवळ तर कधी
कधी समुद्राजवळ, तर कधी होडीत, तर कधी चालता चालता, तर कधी डोंगरावर, कधी दगडावर बसून याला बसायचं ऑफिस मध्ये, एसी मध्ये, आणि तिथून प्रीच करणार. आणि मी सांगन तेच पूर्व दिशा. खुशाल तोंड घेऊन सांगतो की 90% पाळक चुकीचे येतं आणि 10% आमच्या सारखेच खरे. म्हणजे हे लुबाडणारे 10% ओरिजिनल आणि बाकीचे 90% तळागाळामध्ये काबाड कष्ट करून गरिबी हरिबीमध्ये एक स्वतःच जीवन झिजवून जे ओरिजिनल सेवा करतात ते डुप्लिकेट. या ठिकाणी परमेश्वर मत आहे, कारण देवाचं राज्य त्यांच्यासारखेच आहे. जोपर्यंत तुमचा आणि माझा अनुभव, कार्य, कृती, आचरण त्या लेकरांसारखं होणार नाही, तोपर्यंत आम्हाला देवाच्या राज्यामध्ये देवाचं राज्य तर मिळणार तर नाही, पाहणार पण नाही, आणि देवाच्या राज्याचे आशीर्वाद पण नाही, अजिबात नाही. तुम्हाला मिळतील ते जगाचे आशीर्वाद मिळतील, तेवढेच घ्या आणि त्याच्यातच तृप्त व्हा. बाकीचे आशीर्वाद सगळे याजक वर्गांना. का तर तुम्हाला ओळखून सुद्धा तुम्ही त्यांची तोंडपूजापणा करता. तुम्हाला समजले तरी त्यांच्या बियागा वाहतात. तुम्हाला समजले तरी त्यांच्या व्हिडिओला आमेन, प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू, हालेलुया कमेंट द्या. आणि जिथं सत्य चाललं ना तिथं कुणीच पाहतच नाही. त्यांचे लाख लाख, मग लुटत येत लाख लाख. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. देवाच्या राज्याचा स्वीकार म्हणजे देवाच्या वचनाचा स्वीकार. देवाचं राज्य आम्हामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, आणि या देवाच्या राज्यामध्ये काय चालतंय काय नाही चालतंय हे आम्हाला समजलं पाहिजे. देवाच्या राज्याचा स्वीकार केव्हा होईल? ज्या वेळेस बाळकासारखं हो. आता बालक कसा आहे तुम्हाला सगळ्याला माहिती. बालक थोडा खोडकर पण आहे. एखादं लेकरू खोडकर पण असतं, ते चिमट्या पण घेत. हा, मग ते सहन करावं लागतं. मग आमच्या सारख्याने एखाद्या मोठ्या बाळकाला थोडा चिमटा घेतला सत्य सांगण्यासाठी, तर बालक म्हणून क्षमा करावी त्यांनी. आणि नाही करीत ना, याचा अर्थ ते लायकीचे पात्रतेचेच नाही. बरं, लेकरही उगाच चिमटा घेत नाही. लेकराचे काहीतरी खोड काढल्याशिवाय लेकरू चिमटा घेत नाही. हे पण तितकंच सत्य आहे. कारण आम्हाला बालकाप्रमाणे व्हावं लागेल. आता बालकामधला एक गुण सांगितला तुम्हाला, चिमट्याचा, भांडणाचा. परंतु तू हेवा करत नाही, कलह करीत नाही, वाद करत नाही, आणि जरी झाले त्यांच्यात लहान लेकरात, ते ताबडतोब मिटून घेतील. ते दुश्मनी ठेवीत नाही 7 पिढ्याची. ते आपसापसात एकत्र येतात. सकाळी 11 वाजता भांडणं झाले ना, तर 4 वाजता परत ग्राउंडवर खेळायला असतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये मळ नाही, निष्कपट आहेत, आनंदी आहेत, जे आहे त्यात समाधानी असतात. आणि बालकांची बुद्धी जी आहे सातत्याने वाढणारी असते. आम्ही अजून तशीच येतो घुगे बाळ. काही तर बाळ होते तच येत. काहींचे तर केसही कापले नाही, ते म्हणतात ना, काय कापी देते जावळ. काहींचे जावळही कापले नाही. 7 पिढ्याचे लोक, अजून 7 पिढ्याचे, 4 पिढ्याचे लोक, पण वचनाचं जावळ सुद्धा कापलं नाही त्यांचं. अजून त्यांना वचन सुद्धा समजत नाही. त्यांना जर विचारलं ना, अमकं फलाना बिस्ताना कुठे, तर त्यांना पवित्र शास्त्रातलं पानच सापडत नाही लवकर. आणि सांगायला आम्ही 6 पिढ्याचे, 4 पिढ्याचे. कशाला 4 पिढ्याचे? अनेक लोकांनी ख्रिस्ताचा मार्ग खडतर केलेला आहे, आणि त्यामध्ये याजक साहेबांचा प्रामुख्याने उपयोग होत आहे. या ठिकाणी मी सांगत आहे, या ठिकाणी मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. आता हे झालं ग्राउंड. मार्क शुभवर्तमान अध्याय क्रमांक 13 ते 15 पर्यंत. परंतु आपलं चिंतन मनन अध्ययनाचं जे वचन आहे ते 16व्या क्रमांकाचं आहे. त्यामध्ये लिहिलेले, तेव्हा त्यांनी त्यांना कवटाळून व त्याच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. लेकरांना आशीर्वाद दिला. आता आपल्याला कवा कवटाळीन प्रभू? का पीठीत जाऊस तर असंच? आम्हाला देखील परमेश्वरने कवटाळलं पाहिजे. आम्हाला देखील परमेश्वरने आलिंगन देऊन आशीर्वाद द्यायला पाहिजे. आम्हाला देखील परमेश्वरने त्याचा हात आमच्यावर ठेवायला पाहिजे. आमच्याकडे असं काहीच नाही, कारण आम्हाला अडवलेलं आहे. आम्हाला याजक लोकांनी परमेश्वरकडे येऊच दिलं नाही. मग आशीर्वाद काय बाळासाहेबाकडून घ्यायचे का?
नाही, मग त्या शिष्यामध्ये लय ताकद होती, लय पॉवर होतं, सामर्थ्य होतं. नंतर याच शिष्याने अशा आख्या खंडाला पुरी सुवार्ता सांगितली, नंतरची बात. परंतु त्या टायमिंगला हे प्रभू यांनी ठेवायचे ना लेकरांच्या डोक्यावर हात. नाही ठेवली. पॉवर नाही ना, सामर्थ्य नाही ना, अभिषेक नाही ना, आशीर्वाद नाही, सत्यता नाही. आजकाल तेच आहे. आजचे जे याजक आहेत ना, ते पूर्वीचे शिष्य आजही ते परमेश्वराकडे जायला अडवतात तुमच्या आणि माझ्या सारख्यांना. काय आम्हाला माहित नाही, आम्ही बायबल वाचित नाही, आम्हाला सत्य कळत नाही. आम्ही आठवड्यातून एकदा चर्चला येतो. काही काही महाभाग 3 महिन्यांनी येते, काही काही तर वर्ष तोंडही पाहत नाहीत, काही काही फक्त जेवायच्या टायमाला येते. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाढलं, आम्ही प्रभू मध्ये आलो पाहिजे, आम्ही सत्याकडे आलो पाहिजे, आम्ही परमेश्वर जवळ आलो पाहिजे. हे अडवणाऱ्याने अडू द्या. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट महत्वाची सांगतो देवाच्या वचनाच्या बाबतीतून. परमेश्वराचं वचन स्पष्टरित्या सांगतंय की सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर जाईल. जे तुम्हाला प्रभू जवळ येण्यासाठी अडवणारे जे कोणी शिष्य असतील, याजक असतील, पालक असतील, फादर असतील, पास्टर असतील, यांना तुमच्या पुढून घालून टाका, ठेवूच नका. देवाचं वचन, सैतान तुमच्यापासून दूर जाईल, तो तुम्हाला घाबरेल. तुम्ही पालक साहेबांना आता फक्त प्रश्न विचारायला सुरुवात करा, पवित्र शास्त्रातले फक्त एखादं सत्य विचारायला सुरुवात करा. बघा पालक साहेबांच्या कशा बात्या लागत आहेत. हे फक्त याच्यासाठीचे आहेत. परंतु जे ओरिजिनल आहेत ना, देवापासून आलेले, जे ओरिजिनल परमेश्वरामध्ये वाढलेले आहेत, ज्यांना परमेश्वराचं वचन रियालिटीमध्ये माहिती आहे, जे कृती आणि अनुकरण करतात ना, ते तुमच्या वचनाचं लगेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील. असंच प्रश्नाचं उत्तर देता देता 20 लाखाला गांडा घालायचं काम केलंय. तुमचे कोणतेही प्रश्न असू द्या, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. आणि आता यांचा प्रश्न आहे 20 लाखाचा, द्या तुम्ही उत्तर. अनेक भाऊ बहीण वडील आता या 20 लाखाचं उत्तर शिव देतील. गेल्या सातत्याने 4 ते 5 दिवसापासून सातत्याने त्या सेवकाचा आम्ही पिछा करत आहोत, यासाठी की त्याने अनेक लोकांना आशीर्वादापासून वंचित ठेवलेलं आहे. अनेक लोकांना परमेश्वराकडे जाऊच दिलं नाही, हे यांच्या जवळ ठेवलेत. हे तिथूनच करतात, तिथं नका जाऊ, त्या मिनिस्ट्रीला नका जाऊ, त्या चर्च मध्ये नका जाऊ, त्या पाळक साहेबांना. मग सगळे तुझ्याकडेच यावं का मुंबईला, किंवा जिथं कुठं तुझे ऑफिस आहे तिथं? आता तर बोले की आम्ही बाप्तिस्माचं सर्टिफिकेट छापणार आहेत, दीक्षाचं सर्टिफिकेट छापणार आहेत, लग्नाचं सर्टिफिकेट छापणार आहेत. आमचे पैसे सर्टिफिकेट काळे कागद यांचे आणि 5-5 हजार यांना आम्हालाच घ्यायला. आशीर्वाद जातात कुठं? लक्षात राहून द्या. अशा प्रकारचे अनेक चोर, लुटेरू याजकाच्या भूमीमध्ये, शिष्यांच्या भूमिकेमध्ये या जगामध्ये सर्वत्र आहेत. सर्व देशामध्ये, सर्व राज्यांमध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व तालुक्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे सापडतील. आणि मग यांच्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला आणि मला स्वतः परमेश्वराच्या वचनामध्ये डोकून पाहिलं पाहिजे, परमेश्वराकडे आलं पाहिजे. आम्ही मागच्या भागामध्ये पाहिलं आणि या भागामध्ये आम्ही पाहत आहोत की तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्याच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. आम्हाला कवटाळून प्रार्थना केली पाहिजे. हे करतात ना, हे वचन सांभाळतात. तुम्हापैकी कोणी दुखणीत आहेत काय? त्यांनी वडिलांस बोलवावे आणि मग वडिलांनी तेल लावून त्याला ओनवून प्रार्थना करावी. ह्या बाबतीत लय परीन, पण देवाच्या वचन सांगण्याच्या बाबतीत नाही, सत्य सांगण्याच्या बाबतीत नाही, आमचे आशीर्वाद कुठं दडलेत याच्या बाबतीत नाही. छटाक भर तेल आणि 10 रुपयाची बाटली पॅराशूटची, त्याच्यातले 2च टिपके लावीन, बाकीची खिशात घालीन, घरी लावायला नेईन आणि त्याच्या बदल्यात 200, 250, 300, 500 रुपयाला डासळून मोकळा होतो. आशीर्वाद गेले कुठं? माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, आम्ही जर परमेश्वराकडे जर आलो तर स्वतः परमेश्वर आम्हाला कवटाळतो, परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो. परमेश्वर त्याच्या मायेचा, दयेचा, कृपेचा, सामर्थ्याचा, अभिषेकाचा, तारणाचा, सगळ्या प्रकारचा हात आमच्यावर ठेवतो. तो आमच्याकडून काही घेत नाही, परमेश्वर आम्हाला देतो. मग तुम्हाला देणाऱ्याकडे जायचंय का घेणाऱ्याकडे जायचंय? आजपर्यंत लोक फक्त घेणाऱ्याकडे गेले, येण्याच्या अपेक्षेने गेले, पण देऊनच आले. प्रभूकडे घेण्याच्या अपेक्षेने या.
आणि प्रभू देण्याच्या अपेक्षेने म्हणजे देऊन तुम्हाला तृप्त करून पाठवेल. पण दुसरीकडे जर तुम्ही गेले ना घेण्याच्या अपेक्षेने, तर तिथं वचन सांगतात लगेच घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे. अरे मग दिना बाबा तू, हे वचन काय फक्त आमच्या बिलिओस लोकांनाच लागू होतंय का? हे फक्त सर्वसाधारण लोकांनाच लागू होतं का? घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे, देवाचं वचन आहे. असे तोंडपाठ वचन करून ठेवलेत लोकांनी आशीर्वाद चोरण्यासाठी. मग हे वचन जर आम्हाला सांगतात तर मग त्यांच्यासाठी नाही का ते? का पवित्र शास्त्र फक्त गोरगरिबांसाठी, आज्ञा आणि विधी नियम फक्त यांनाच आहेत आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना नाही? एक चांगली गोष्ट आहे की परमेश्वरचं वचन सांगतं की तुम्ही तुमच्या अधिकारच्या अधीन असा. आम्ही आतापर्यंत आमच्या अधिकाराच्या अधीन राहिलो, पण आमच्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर अधिकार असा धारण केला की आम्हाला 450 नाही कितीतरी वर्षाच्या गुलामगिरी ढकलली. 450 वर्षाच्या गुलामगिरीतून कदाचित मोशेच्या माध्यमातून अनेक लोकांचं तारण झालं. ते दुधामादाच्या प्रदेशामध्ये, हिरवळीगार प्रदेशात, आशीर्वादाच्या प्रदेशात आले. परंतु आज जर आम्ही देवाच्या वचनापासून जर दूर गेलो, असत्याकडे जर गेलो, दुष्टपणाकडे जर गेलो आणि एक खोट्या शिक्षणाकडे जर गेलो, तर आमची 450 वर्षाची गुलामगिरी नाही राहणार. अनंत कालाची गुलामगिरी, ती पण नरकात आणि अधोलोकात. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी आवडलो, छोट्याशा दिसणाऱ्या गोष्टीसाठी, लाभासाठी अनेक लोक वचनाचा विपर्यास करतात. अनेक लोक वचनाचं पालन करीत नाही. बिलिओस भाऊ बहीण आई वडील तुम्ही देखील आहात की तुम्ही देखील वचन समजून सुद्धा तुम्ही लाभासाठी तोंडपूजापणा करता. तुम्हाला देखील वचन काही सगळं पाळकांनी सांगावं असं काही नाही ना. काही तुम्हाला पण बुद्धी आहे ना, काही सत्सक विवेक बुद्धी आहे ना. मी ते तुम्हाला पण सांगते ना काय खरं काय खोटं. आणि आज्ञा पाळायचे ते तुम्हाला पण पाळायचेत ना. ठीक आहे, याजक साहेब चुकतात, त्यांचं शासन त्यांना मिळणार आहे, त्यांचा दंड त्यांना मिळणार आहे. जर कदाचित मी तुम्हाला रॉंग टीचिंग देत आहे, रॉंग प्रीच करत आहे, रॉंग सुवार्ता सांगत आहे, किंवा रॉंग संदेश देत आहे, किंवा प्रवचन करत आहे, किंवा वचनावर चिंतन मनन अध्ययन रॉंग पद्धतीने करत आहे, माझं शासन मला मिळेल ना. पण तुम्हाला कान आहेत, अंतःकरण आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे, माझ्यापेक्षा ज्यादा शिकलेले असाल कदाचित तुम्ही. तुम्हाला समजतं याच्यातलं काय घ्यावं आणि काय नको. मग जे चांगलं आहे ते घ्या, वाईट ते टाकून द्या. सगळ्या ठिकाणी हेच करा. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही दुसऱ्या कुठल्या सेवकाचे कार्यक्रम पाहू नका, किंवा त्यांना इन्व्हॉल्व्ह होऊ नका, किंवा त्या मिनिस्ट्री सोडून द्या, असं अजिबात नाही. तुम्ही जिथं कुठं असाल ना तिथंच थांबा. अजिबात ते चर्च सोडू नका, अजिबात ती मंडळी सोडू नका. उलट तिथं चालणाऱ्या सर्व रॉंग सिस्टीम तुम्ही बदलून टाका. आशीर्वाद मोकळे होतील तुमचे पण, आणि तुमच्याबरोबर तुमच्या बिलिओस भाऊ बहीण आई वडील सहकार्यांचे देखील. तिथंच तुम्ही त्यांना कुंठीत धरा. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला, शास्त्री आणि पुरुषामध्ये थांबला. शास्त्री आणि पुरुषासारखं गोड पूजा करायला केली नाही. तो शास्त्री आणि पुरुषांना तिथं उभा राहून बोलत होता आणि त्यांना त्यांची चूक दाखवून देत होता. याचा अर्थ मंडळी सोडायची नाही, चर्च सोडायचं नाही. फादर, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी कुठं तुम्ही जातात ना, आमेन, तिथंच थांबा आणि त्यांना विचारा हे काय. आतापर्यंत तुम्ही विचारलं नाही ना, म्हणून त्यांनी सांगितलं नाही. त्यांना वाटलं चला चलते का नाम गाडी, आपल्या चर्चला तर येतात, आपल्या संस्थेला तर आहेत ना, आपल्या डॉक्युमेंटला तर लागलेले आहेत ना, बास बाकीचं काही स्वर्गाच्या राज्यात नाही गेले तर नाही गेले. अहो हेच जाणार नाही तर तुम्हाला कधी नेणार इथं? इथला आशीर्वाद तुम्हाला मिळेल ना, स्वर्गाचा आशीर्वाद केव्हा मिळेल? आणि म्हणून या ठिकाणी तो बालकास्मतकडे येऊ द्या, कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्या सारख्याच आहे. म्हणजे आम्हाला निष्कपट बालकाप्रमाणे एकदम लगेचच्या लगेच विषय सोडून द्यायचा. राग आला ठीक आहे, भांडणं झाली ठीक आहे, नाही पटलं गडीभर. देवाचं वचन देखील सांगतंय की तुम्ही रागवा, असं म्हणत नाही. परमेश्वर कधीच म्हणलं नाही तू रागू नका म्हणून. देवाचं वचन आम्हाला स्पष्टरित्या सांगत आहे तुम्ही रागवा, पण तू रागात असताना पाप करू नका, आणि रागात असताना दिवस मावळू देऊ नका. दिवस मावळाच्या आतमध्येच त्या माणसाची, भावाची, बहिणीची, आई वडिलांची, जो कोणी XYZ असेल त्याची क्षमा मागा, पण रागवा. यथायोग्य गरजेसाठी रागवणं देखील खूप महत्वाचं आहे. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देखील अनेक वेळेस चिडला. ज्यावेळेस त्यांनी मंदिराकडे पाहिलं आणि मंदिरात गुरं, ढोरं, शेरडं, मेंढरं, कबूतर विकणारी लोक होते ना, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये, हृदयामध्ये आत्मिक राग आलता, जैगिक नाही. पण आत्मिक राग पण जगात असल्यामुळं, जैगिक बॉडी असल्यामुळे त्यांनी काय केलं, सरळ सरळ तो म्हटलं की माझ्या देवाचं, माझ्या प्रभूचं, माझ्या पित्याचं जे मंदिर आहे त्याला प्रार्थना गृह म्हणतील, पण तुम्ही लुटारूची गुहा केलेली आहे.
जसं लुटालूट चाललेली आहे मंदिरामध्ये, चर्च मध्ये. अहो, जिथं पवित्र स्थान, जिथं उपासना करायचे तिथं गुरंढोरं विकतात, शेरड मेंढर विकतात, कबूतर विकतात, ओले पारवे विकतात, अर्पणाचे पदार्थ विकतात आणि देवाचं मंदिर सगळं भ्रष्ट करून टाकलं. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने एक कोरडा तयार केला, कोरडा. आता त्याला चाबूक म्हणते, चाबूक. तो चाबूक तयार केला आणि जवार येटवले. म्हणजे त्या ठिकाणी तो चाबूक उगारला, रागात आला, मारलं नाही एका मनुष्याला, पण तू जे सराफाचे जे चौरंग होते ना, पैसे ठेवायचे गल्ले, असे कप्पे, ड्रॉवर उलते पालते करून टाकले आणि सगळे कबूतर मोकळे करून दिले. त्याने हाणलं नाही कोणाला, पण तू ह्या गोष्टी केल्या का? राग. पण त्याने दिवस मावळू नाही दिला, कारण त्याच्या परमेश्वर पित्याचं मंदिर जे आहे, उपासना, ते त्यांनी लुटारूची गोळा केली. आणि आज तुम्ही आणि मी काय केलेलं आहे? मग आम्ही ह्योच बाजार भरवलाय. याच्या पलीकडे तेल, पाणी, बाटल्या, रोमानाचे तुकडे, पाळकीनबाईचे स्कार्फ फाडू तुकडे केले. काही नाही. अभिषिक्त पाळकीनबाई होती कोणती तरी, कोण होती काय नव्हती, स्कार्फ मध्ये पॉवर होता. ते जीर्ण झाला म्हणून त्या पाळक साहेबांनी तुकडे करून असे वाटले. इतके महाभाग येत, काय सांगायचं आता. सभोवाल नजर टाका, तुम्हाला लक्षात येईल काय सत्य, काय असत्य, काय खोटं, काय चांगलं, काय बरं, काय वाईट, आशीर्वाद कुठे आहेत, शाप कुठे आहेत. आम्हाला आशीर्वाद मिळाला कारण आम्ही शाप जमा करतो आणि जाणून बुजून घेतो. आम्ही आमच्या मंदिरामध्ये काय करतो, तेच क्रय विक्री करतो. याची पावती फाड, त्याची पावती फाड, त्याची पावती फाड. बरं, पावती का फाडणं, पण आशीर्वाद तर मिळू दे ना. द्या म्हणजे दिले जाईल, तर मग आम्ही देतोच ना. आम्हाला कमून मिळा ना. आमच्या वाट्याचं नेतही कोण, याची देखील खबरदारी आम्हाला घेतला पाहिजे. एक जैगिक पद्धतीने तुम्हाला एक विचार सांगतो सुंदर असा. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा दोषी. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा दोषी आहे. मग तुम्हाला लुटणाऱ्यापेक्षा तुम्ही लुटणारे खरे दोषी इथं. कारण तुम्हाला समजतंय का हा आपल्याला लुटितोय. नाही, जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय. देव चढ बघून घेईन, आज देव बघून घेईन तवा घेईन त्याचा तर कार्यक्रम होईनच. पण तुझा इथं कार्यक्रम होतोय, तूही त्याच्या पापात सहभाग होतोस, तुझे आशीर्वाद बुडतात. तू काय प्रभूकडे जात नाही आणि बालकस मजकडे येऊ द्या, कारण स्वर्गाचं राज्य आमच्या सारखंच आहे. आम्हाला इकडेच दटवून ठेवलंय. ह्या शिष्यानी त्या लेकरांना दटवलं, अक्षरशः येऊ नाही दिले. त्यांच्या आई बापाला पुढे घेऊ नाही दिले. पुढे हेडलाईन्सला येऊ नाही देते. हे आपल्याला फक्त नंबरे बनवून ठेवितात, नंबरे. तो रस्त्यावर जाताना जो एक दगड असतो असा गोल राऊंडचा, आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं किलोमीटर, KM, इतके किलोमीटर, किंवा एखाद्या गावाचं नाव असतं, त्याला म्हणतात नंबरिया. कायम लोक जाते तिथे जोपर्यंत तो रस्ता आहे ना तोपर्यंत ह्यो नंबरिया तिथंच. ह्यो हालत नाही, डुलत नाही, काही नाही. आम्ही हेच केलंय 7 पिढ्यां 4 पिढ्यां 50 वर्षापासून. बस असं करायचं. आमच्या बाप्पा करायचं, जिथं पासून तिथं डोकं टाकवायचं, जे देते ते खायचं, विचारायचंही नाही. अहो, घरात साधी भाजी, खारट, तुरट किंवा आळणी झाली तर आपण फटक्याच म्हणतो. हे असं काय? आणि मग हे देवाचं स्वर्गाच्या राज्यात जायचंय तुम्हाला, हे काय हे विचारा. जर तुम्हाला समजत नाही ना, नाही समजू पडतं, परंतु ज्यांनी जो समजून सांगतोय त्याला तर तुम्ही विचारा. कमीत कमी आपण त्यालाही विचारित नाही. एक आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवून देतो. पहा प्रिय, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, देवाचं वचन नव्या काळामध्ये सांगतंय, आंधळाच आंधळ्याला जर वाट दाखवू लागला तर दोघेही खाचेत जाते, खड्ड्यात पडते. तर त्याच्यासाठी एक धडसा पाहिजे, एक नेत्र पाहिजे, एक चांगला डोळस पाहिजे. आणि तो डोळस म्हणजे जगातल्या दुर्बीण लावून नाही, तर आत्मिक आध्यात्मिक वचनाचे नेत्र असलेला. आणि म्हणून स्तोत्र 119 मध्ये सांगत आहे त्या ठिकाणी की तुझे वचन माझ्या पावला करता दिवा, प्रकाश, काय हॅलोजन, मर्क्युरी, बल्ब, तूप, बॅटरी. पण आमच्याकडे तेच नाही, देणाऱ्याकडेही नाही. देण्याकडे आहे पण तू देणारा शेल काढून ठेवितो, तो फक्त बल्ब दाखवतो, लावित नाही. देणाऱ्याला म्हणजे याच काला हे वचन माहिती तर, पण तू आम्हाला देत नाही. तो तिथं लगेच त्याचं शेल काढून ठेवितो, फक्त बॅटरीच दाखवतो. बस, आशीर्वाद इथं मिळतात. दानपात्राचा डबा असतो आणि तिथं लिहिलेलं असतं, आकाश कपाट उघडून तुम्हाला दिले जाईल. आणि मग तो दानपात्राचा डबाच द्या ना, आकाश कपाट नंतर का उघडा ना, जाऊ पडू पडतं.
दर संडेला एका गरीब लोकांना तो दानपात्राचा आखाच्या आखा डबा द्या. जाऊ दे, त्याच्यासाठी आकाश कपाट नाही उघडलं तरी चालेल. तुम्हाला तर डबा सुटत नाही. मग तर प्रार्थना करताना निम्या प्रार्थनेतून सुद्धा डोळे उघडून बघतात, जस काही कोणी नेतय का काय. ही वस्तुस्थिती, ही रियालिटी, हे सत्य आहे. मी माझ्या डोळ्यांनी 22 वर्षापासून हेच पाहतोय. अनेक ठिकाणी हेच चाललंय. मी माझ्या लाईफ मधलं एक उदाहरण सांगू इच्छितो. त्या पाळक साहेबांचं मात्र नाव नाही घेणार, पण उदाहरण मी तुम्हाला सांगतोय रिअल, मी स्वतःच्या जीवनातलं. एका गावाला आम्ही मिटिंगला गेलो होतो. आम्ही 5 पाळक होतो आणि 6वा आमच्या मध्ये तो मेन महत्वाचा पाळक साहेब होते. त्यांची ओपन मीटिंग होती आणि आम्ही सर्व वर्कशॉप वगैरे चालवली आणि सर्व काही मेसेज वगैरे झाला. नंतर दानपात्र घेण्यात आलं. दानपात्राचा डबा नेमका माझ्या हातात होता आणि त्या गावामध्ये स्टीलचा डबा होता मोठा, आपला जसं पीठ ठेवितो तसा पिठाचा डबाच आणला होता. आणि तो पिठाचा डबा, त्याच्यामध्ये दानपात्र घेऊन तो इकडे आला प्रार्थनेसाठी. आणि मग पालकांचं लक्ष आणि पालकीनबाईचं लक्ष आणि पालकाच्या पोराचं लक्ष फक्त आमच्या दानपात्राच्या डब्याकडे होतं. बस, दुसरं त्यांचं हटतच नव्हतं. मग मी आमच्यामध्ये कधी कधी लाईव्हला येत असतात ते पाळक साहेब, येतात माझ्या लाईव्हला कधी कधी, आता एवढ्यात येत नाही. आणि मग त्यांच्याकडे मी तो डबा दिला आणि त्यांना म्हटलं, पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा आणि डबा तुमच्याकडेच राहू द्या. आणि मी मुद्दाम म्हणून डोळे उघडे ठेवले. सगळ्यांचे डोळे बंद, पण मीच उघडी ठेवली होती, कारण मला माहिती होतं यांचं लक्ष कुणाचं कुठे हे मला तपासायचं होतं. आणि मी जस्ट पाहिलं तर पालकीनबाईचं लक्ष तिकडच, पालकाच्या पोरचंही लक्ष तिकडच, पाळक साहेबाचंही लक्ष तिकडच. आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहिलं, मग त्यांनी लगेच गपगपाच डोळे झाकले. मग गपगपा डोळे झाकल्यानंतर आमच्याकडे त्या वाघ पास्टरची एक शबनम होती मस्तपैकी, त्याची मी चेन खोलली आणि आखा तो डबा त्या पिशवीत चेन मध्ये पॅक करून ठेवला आणि मोकळाच डबा पाळक साहेबांच्या हातात ठेवला. आम्ही जवळजवळ अर्धा तास तिथं होतो. ती नुसते आमच्या पाठीमागे हिंडायचे डब्यात. आणि तो पाळक साहेबांना म्हणतात डबा जवळच ठेवायचा, डबा सोडायचा नाही लोक. आणि मग 3दाच पालकीनबाई, कधी मुलगा यायचा, कधी पाळक साहेब यायचे. शेवटी नाव दिलं तरी त्यांना म्हणावं लागलं, पाळक साहेब जे आपल्याकडे जे 4-5 पाळक वर्ग आलेले आहेत 2 व्हीलरवर आपल्या मीटिंगसाठी, त्यांना 200-200 रुपये देऊन टाका पेट्रोलला आणि मग बाकीचे आपल्याला जमा करा. मी म्हटलं येस, त्यांना देऊन टाकले. डबा काही देईना. मग आम्ही शेवटी जाताना तो डबा स्टेजवर ठेवला. पैसे तर दानपात्राचे पैसे सगळे पिशवीत होते आणि आम्ही 4-5 लोक आमच्या बाईकवर निघलो आणि त्यांनी एक गाडी केलेली होती. त्या गाडीचे भाडं पण त्यांनी घेतलं 2,500-4 हजार रुपये त्या टायमिंगला. एक झाली 10 वर्षाची गोष्ट असेल ती. 2,500-3 हजार रुपये गाडीचं भाडं घेतलं, आणखीन तिथलं काही दानपात्र घेतलं. तरी त्यांचं लक्ष तिथंच. लगेच फोन आहो, ते डबा कुठे आहे म्हटलं, स्टेजवरच आहे. आणि डबा ज्यावेळेस उघडला तो डबा पूर्ण मोकळा होता. आणि मग पाळक साहेब भडकली, अहो त्याच्यातलं दानपात्र कुठे आहे. म्हटलं काय काळजी करू नका, दानपात्र ज्यांच्या हातात, ज्या पालकांच्या हातात डबा होता ना, त्यांच्या शबनम मध्ये त्या बॅगेमध्ये ठेवलेला आहे. काळजी करू नका, तुमचं दानपात्र आम्ही 5 लोकांनी मोजलेलं आहे. त्याच्यावर आम्ही 5 जणांनी शिक्कामोर्तब केलेला आहे आणि 200-200 रुपये बाकीच्या पालकांना पेट्रोलला दिलेले आहेत. बाकीचे ते काही 2,500-3 हजार रुपये आहेत, ते आमच्या पालका साहेबांकडे आहेत. उद्या सकाळी तुमच्या घरपोच होती. मी स्वतः तो दानपात्राचा डबा घेऊन गेलो होतो, कारण मला पाहायचं होतं की लोकांच्या तारणासाठी महत्वाचं आहे का सत्यवचन महत्वाचं आहे, की खरं सांगणं महत्वाचं आहे, का दानपात्रासाठी जीवन जगायचं महत्वाचं. त्यानंतर मी त्या पाळक साहेबांचा कॉन्टॅक्ट केला नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी त्यांचं नाव पण घेऊ शकतो, पण चला एखाद्या सेवकाला जर एखादी संधी दिली सुधारण्याची, कदाचित आता जर सुधारले असले तर असू द्या, देव त्यांना आशीर्वाद देऊ. मला तुम्हाला सांगायचं हेच की आजची परिस्थिती सध्याची ही आहे की सर्व लोक फक्त तेवढ्यासाठी काम करतात आणि लेकरांना, बाळकांना, प्रौढांना, गरिबांना, ज्यांना काही माहित नाही अशा लोकांना परमेश्वर जवळ हे येऊच देत नाहीत. आणि येऊ न देणारे कोण आहेत? हे शिष्य. आतापर्यंत तुम्ही लहान मुलांना येशूचा आशीर्वाद मार्कुस सुसमाचार अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 13 ते 16 लय वेळेस ऐकलं असेल, पण अशा प्रकारे ऐकणं नाही, भेटणार सुद्धा नाही. कारण असं सत्य सांगणार, असं वचनाचं प्रकटीकरण लाईव्ह टू लाईव्ह सगळ्या उदाहरणासहित सांगणार कोणी भेटणार नाही तुम्हाला, कारण सगळे याच्यासाठीच आलेले. परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटवलं. आम्ही ज्यावेळेस लोकांना परमेश्वराकडे आणण्याचा प्रयत्न करतो, याजक वर्ग त्यांना सत्य सांगत नाही
आणि सत्यानं सांगितल्यामुळं त्या लोकांना एक प्रकारे त्यांना त्याच ठिकाणी अडवून ठेवल्यासारखं होतं, त्याच ठिकाणी बांधून ठेवल्यासारखं होतं, त्याच ठिकाणी गुलामगिरी टाकल्यासारखं होतं. आणि मग त्यांना ज्या आशीर्वादासाठी ते आलेले आहेत, ज्या आशीर्वाद परमेश्वराला त्यांना द्यायचे आहेत, ते आशीर्वाद त्यांना भेटत नाही. त्याचं हे एक प्रमुख कारण आहे की शिष्य आपल्याला सत्यापासून अडवतात. एकदा का सत्य समजलं का आम्ही बंधमुक्त झालो, आणि एकदा का आम्ही बंधमुक्त झालो का मग आम्हाला कोणत्या आशीर्वादाची गरज आहे. आणि म्हणून असं मग त्या ठिकाणी म्हणता येईल, तेव्हा त्यांनी त्यांना कवटाळून व त्याच्यावर हात ठेवून त्यांचा आशीर्वाद दिला. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या ठिकाणी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद आणि गौरव देत असताना प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस परमेश्वर स्वतः त्यांना कवटाळतो, त्यांना धरून ठेवतो, त्यांना आवतवतो. जसे एखादी आई दिवसभर काबाड कष्ट करून आपल्या छोट्या चिमुकल्या लेकराला घरी ठेवते आणि ती कामावून इतकी दमलेली असते, परंतु इतकी घाई येते आणि पहिलं काम करते, तिच्या लेकराला ती कवटाळून घेते. अशाच प्रकारे माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुम्ही चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, आर्थिक परिस्थिती, आजार, विकार जे काही आहे, परंतु तुम्ही जर प्रभूकडे येत आहात, जर प्रभूला तुमच्याकडे येऊ देत आहात, तर निश्चित अर्थाने प्रभू येशूच्या नावात तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 27 वचन क्रमांक 10 मध्ये लिहिलेले, माझ्या आई बापांनी मला सोडलं तरी परमेश्वर मला जवळ करेल. कदाचित तुमचे आणि आई, माझे आई बाप कदाचित तुम्हाला आणि मला तितके आशीर्वाद देऊ शकणार नाही, परंतु परमेश्वर आकाश कपाट उघडून देतो. याची खात्री करण्यासाठी तुम्हाला आणि मला वचनामध्ये जीवन जगावं लागेल, आज्ञा पालनामध्ये जीवन जगावं लागेल, परमेश्वराकडे यावं लागेल. आणि परमेश्वराकडे येत असताना हे मध्ये अडवणारे जे याजक, पास्टर, फादर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, जेवढे काही हबप, काजी, भंतीजी, जे काही प्रिस्टुबर असतील, आणखीन कोण कोण असतील, हे जर आपल्याला परमेश्वराकडे, खऱ्या परमेश्वराकडे जाण्यासाठी जर आडवीत असेल तर यांना आडवं करा. यांना अजिबात घाबरू नका, कारण सैतानाला आडवे व्हा म्हणजे तो तुमच्यापासून दूर जाईल. आम्ही सैतानाला आडवीत नाही, हा सैतान आमच्या वाट्यालाच आहे. आडवा उभा, आम्हाला परमेश्वराकडे तो कधीच जाऊ देत नाही, आम्हाला आशीर्वादाकडे कधीच जाऊ देत नाही, आम्हाला सत्याकडे तो कधीच जाऊ देत नाही, आम्हाला आज्ञा पालनाकडे तो कधीच जाऊ देत नाही, तो आम्हाला आमच्या चुकाच दाखवित नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, असे कोणते याजक लोक आहेत का तुमच्या ज्या ज्या चर्च मध्ये की पालक वर्ग, पास्टर वर्ग, याजक वर्ग म्हणत आहे की ब्रदर तुम्ही चुकत आहात, तुम्ही खूप पाप करत आहात, तुम्ही पुढच्या बेंचवर वाचतात ना, जोपर्यंत तुम्ही पश्चाताप करत नाही, जोपर्यंत तुमच्यामध्ये परिवर्तन सापडत नाही, तोवर मागच्या बेंचवर बसायचं. आहे का कुणाची दानत? नाही म्हणणार. अहो काही काही असे आहेत का ते म्हणते ना, आपण जर असं म्हणतो हे आपली बदली करतील. हे जे मेन लाईनचे चर्च जे आहेत ना, CNI, UCNI, आमके फलाने बिस्तानी, हे कधीच असे उकरून वागरून सांगणार नाही, सत्य सांगणार नाही. ते म्हणणारच नाही की तुम्ही मागच्या बेंचवर बसा. याची लगेच हाकलपट्टी नाही तर लगेच संस्थेतून काय मग हे म्हणतो, अरे बाबा मा खाया पायाचं काय होईल, अरे इथं देवाच्या राज्याचा सगळा सत्यानाश करून टाकतो, तुझ्या खाया प्यायचं काय बघतो. आजकाल अशी सेवा आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आशीर्वाद नाही. ज्या अर्थी एखादा याजक साहेब आम्हाला आमचं पाप, दुष्कृत्य, न आवडणाऱ्या गोष्टी, आज्ञाभंग किंवा आमचं अज्ञान किंवा आम्हाला जे काही आमच्याकडे चांगलं नाही, जे आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायला अडवतं ना, या गोष्टी जो स्पष्ट सांगतो, तो खरा याजक, तो खरा सेवक, तो खरा पालक, तो खरा बिशप, तो खरा गुरुजी, फादर, कोऑर्डिनेटर, प्रेस्तुबर, बंतीजी, काजी, हबप, साधू, संत, जे परमेश्वराकडे येण्यासाठी रियालिटी मध्ये आमचं मार्गदर्शन करतात. हे असं मार्गदर्शन तर कुणी करील मग फुकाटच्या भागात. मी मागच्या कालच्याच भागामध्ये म्हणलो, तुम्हाला जर 10-15 हजार रुपये पगार दिला, तुम्ही फक्त म्हणले जाऊन सुवार्थ सांगायचे, काही नाही, फक्त सांगत राहायचं. लोकांनी ऐकू नाही ऐकू आपल्याला काय करायचं, लोकांचं परिवर्तन होऊ नाही होऊ आपल्याला काय करायचं. लोकांना फक्त गोड गोड गोष्टी बोलायच्या ना, आपल्या संस्थेमध्ये घेऊन यायचं, आपल्या चर्चमध्ये घेऊन यायचं, आपल्या मिनिस्ट्रीमध्ये घेऊन यायचं, त्यांना दानपत्र देणं घेणं याच्याविषयी शिकवायचं, त्यांना आशीर्वादाविषयी शिकवायचं, त्यांना पापाच्या क्षमेविषयी शिकवायचं, त्यांना स्वर्गाच्या राज्याचं एक उदाहरण द्यायचं, त्यांना तिथलं स्वप्न दाखवायचं, आशीर्वादाचं स्वप्न दाखवायचं आणि येतोळ करून बसायचं. याच्या पलीकडे काय. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, यामुळं आमचे आशीर्वाद रखडलेले आहेत. अहो लोकांचं काय करता, आमच्या घरात ज्यावेळेस आम्ही उपाशी असतो तर लोक आम्हाला आणून देत नाहीत. अहो कोणता याजक साहेब आहे का त्यांनी त्याच्या घरातली बिर्याणी बिलवस भावाच्या घरात खायला नाही म्हणून आणून दिली. आहे का, शक्य आहे का, होतंय का असं.
कवचित एखादा देवाचा अभिषिक्त सेवक जर असेल तर तो करत असेल, पण तू पहा, विचार करून पहा, तुमच्याच मनाला विचारा. तुम्ही ज्या चर्चला असताल ना, तुमच्या पाळक साहेबांनी कधी त्यांच्या घरात बिर्याणी बनवून तुमच्या घरात काही खायला नाही म्हणून आणून दिली का? तुम्हाला काही काम धंदे नाहीत. पाळक साहेब या ना आमच्या घरी, छानपैकी आणलंय, करू आपण, थोडीशी प्रार्थना करा, एन्जॉय करू. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आमचे आशीर्वाद कुठं कुठं कशा कशा प्रकारे लपलेले आहेत, दडलेले आहेत, लुप्त झालेले आहेत, संपलेले आहेत, संपुष्टात आलेले आहेत, चोरलेले आहेत. किंबहुना ते आमच्याकडे असून आमचेच नाही ना. जर आम्हालाच नाही तर दुसऱ्याचं करता काय? हिशोब तो होणार आहे सगळ्यांचा. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी आपण आशीर्वाद भाग 34व्या क्रमांकामध्ये आपण काही गोष्टी पाहत आहोत. आणखीन एक रेफरन्स आपण चिंतन मनन अध्ययनासाठी घेतलेला आहे. मार्क शुभवर्तमान अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 22. ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी मार्क शुभवर्तमान अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 22. ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आता हे कधी वापरले जातं? प्रभू भोजनाच्या टायमाला. बस तेवढ्या पुरतं ते जागा घालायचा, तेवढ्या पुरतं पवित्र चहा आणायचा, तेवढ्या पुरतं ते भाकर द्राक्षरस ठेवायचा. मागच्या लॉकडाऊन मध्ये आता विषय निघला म्हणून मी तुम्हाला सांगतो. रामबाबू नावाचे देवाचे अभिषिक्त सेवक आहेत, होते म्हणणार नाही, कारण ते होत्यातच जमाय, ते असून फायदाच नाही. ज्यांच्या मीटिंगला 50-50 हजार लोक जमत होते, मागच्या लॉकडाऊनच्या कामाला ह्याच साहेबांनी ऑनलाईन प्रभू भोजन विधी लाईव्ह फेसबुकवर दाखवला. पोऱ्याच्या हातात ते टॉमी कुत्र पांढऱ्या केसाचं, त्याला चोंभाळीतोय आणि इकडे त्याचा बाप प्रभू भोजनाचं प्रार्थना करतोय. वरून प्रभू भोजन झाल्यानंतर तेच महाराज त्यांना प्रभू भोजन देतात, तो पण एका हाताने घेतो, आमेन म्हणतो आणि परत कुत्र्याच्या डोक्यातून हात फिरतो. आणि एपिसोड झाल्यानंतर सांगतात, हा आमच्या घरातला एक सदस्य आहे. मला प्रश्न पडलाय, तो सदस्य म्हणजे हे सगळं घर कुत्र्याचं आहे का काय? इतक्या पवित्र भोजनामध्ये जर इतकं अपवित्रता, आणि तो पण 50-60 हजार ज्याला पब्लिक आहे, तो सेवक ज्याच्या मीटिंगला ऍडव्हान्स बुकिंग राहायची, बुकिंग करावं लागायचं. इतके काही पतन पावलेले सेवक तुम्हाला सापडतील. आपण फक्त सेवकावरच भरोसा ठेवतो, ईश्वर नाही ठेवत. म्हणून मला तुम्हाला हे लाईव्ह उदाहरण नाव घेऊन सांगायची गरज पडते, कारण अनेक लोकांचं मोठी बोलीन चव गेली. मोठाले सेवक, मोठाले मिनिस्ट्र्या, मोठाले सगळं तिथं कार्यक्रमच होतो. आपलाही मोठाच कार्यक्रम होतो, छोटा नाही करीत. मग ती माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आवडलो, या ठिकाणी परमेश्वरचं वचन आपल्याला मार्क शुभवर्तमान अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 22 मध्ये सांगत आहे. ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आता काय, प्रभू येशू ख्रिस्ताने शरीर दिलतं का त्यांना खायला? हे शरीराचे लचके तोडून दिलते का? तो म्हणत आहे उपकार स्तुती करून, हे माझं शरीर आहे, तुम्हाला खावाच देतो. कोणतं शरीर? देवाचं वचन. हे आशीर्वादित पाहिजे, हे आशीर्वादित आहे, हे आशीर्वादित होतं आणि आशीर्वादित राहील. पण यांना वाटणारे मात्र आशीर्वादाच्या बाहेरचे. हे पवित्र वचन सांगणारे मात्र अपवित्र आहेत. हे पवित्र सगळं सार्वकालिक जीवनाची भाकर, स्वर्गाची भाकर, हे देवाचं शरीर असून हे वाटण्यासाठी, हे घेण्यासाठी देणारे पण आणि घेणारे पण अशुद्ध आहेत. तुम्ही आणि मी घेणारे, मी जर देणार आहे तर मी देखील अशुद्ध आहे, तुम्ही घेणारे आहात तर तुम्ही देखील अशुद्ध आहात. परमेश्वरची इच्छा आहे की मी सुधरावं आणि तुम्हीही सुधरावं. परमेश्वरची इच्छा आहे की हे शरीर म्हणजे हे देवाचं वचन ग्रहण करीत असताना योग्य त्या पद्धतीने मी ग्रहण करावं, आणि जर ते मला समजलं तर योग्य त्या पद्धतीने त्याच्या प्रिय लोकांना ते सादर करावं आणि त्या लोकांनी योग्य पद्धतीने ते स्वीकारावं. आज ही पद्धतच राहिली नाही.
प्रेषितांच्या कृत्यामध्ये प्रेषिती मंडळी ज्यावेळेस सुरुवातीला तयार झाली त्यावेळेस सगळ्या ह्या गोष्टी घडायच्या. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा आजादुजापणा नव्हता. त्यावेळेस याजक देखील पवित्र होते. याजकाकडे बघायचं म्हणलं तर डेअरिंग लागायची. याजकाच्या जवळ जायचं म्हणलं ना तर 2 दिवस कमीत कमी नीटनेटकं राहावं लागायचं, तेव्हा याजकाच्या पुढे जावं लागायचं. अहो तो याजक होऊन गेला देवाचा सेवक मोशे. ज्यावेळेस तो त्या पर्वतावरून आज्ञा घेऊन आला तर परमेश्वराने त्या अग्नीच्या द्वारे ज्यावेळेस दर्शन मिळालं त्या मोशेच्या मुखावर इतकं काही तेज होतं ना की डायरेक्ट स्पष्टरित्या होल टू होल म्हणजे फेस टू फेस प्रत्येक लोकांना येऊन त्याच्याबरोबर बोलणं मुश्किल होत होतं. त्याच्या चेहऱ्याकडे नजर ठरवत नव्हती, त्याच्याकडे बघण्याची हिंमत कुणाची होत नव्हती. इतकं दैवी सामर्थ्य त्याच्यावर होतं. आणि मग तो लोकांबरोबर बोलताना डोक्यामध्ये ते काळं टोपडं घालायचं, जसं फाशी द्यायच्या टायमाला टोपडं घालितेत ना ते गळा आवळायच्या टायमाला, तसं टोप घालायचा तो टोपडं आणि मग लोकांपुढे यायचा आणि बोलायचा. लोक म्हणजे नाही 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 तुमच्या पुढे येऊ, तुमच्या पुढे येणं शक्य नाही. आता बघा आजकालचे याचं किती सामर्थ्य आहे यांचं, किती पवित्रता, किती शुद्धता, किती तीक्ष्ण वचन, किती प्रॅक्टिकल रित्या, काय चंदन चमत्कार होते. टच म्हणलं का कितकही लोक पडते. हे पडणारे नरकात जाते ना, जो पाडीतो तो पहिला जाणारी. हे अशा पाडापाडीचे धंदे नाही, प्रभू उठवायचे धंदे करतो. हे असे पाडायचे नाही, ढकलून द्यायचे नाही. खड्ड्यात पडलेला प्रभू उचलतो, गाळात पडलेला प्रभू बाहेर काढतो, पापात असणाऱ्याच्या पापांची क्षमा करतो, शापात असणाऱ्याचे शाप तोडतो. किती इलाकेसारखे पाप असले तर प्रभू येशूचं रक्त तुमच्या आणि माझ्या त्या पापाचं क्षालन करून एकदम पांढर शुभ्र करतो. हे दैवी काम, हे देवाचं काम. या शिष्यांनी तेच काम केलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला ज्यावेळेस ती 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री स्पर्श केला, तिला आशीर्वाद मिळाला आरोग्याचा. तात्काळ ती बरी झाली, तात्काळ तिला आरोग्य मिळालं, तात्काळ तिला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू पासून आशीर्वाद मिळाला. पेत्र आणि योहान ज्यावेळेस चालत होते तात्काळ कार्यक्रम झाले. काही लोक तर पेत्र आणि योहान ज्यावेळेस रस्त्याने जायचे त्यांच्या झग्याची सावली जर पडली पेशंटवर तरी ते नीट होईन एवढा विश्वास व्हायचा आणि ते लोक पेशंटला आणून रस्त्यावर झोपवायचे. यदा कदाचित तिथून पेत्र जर चालत गेला त्याच्या झग्याची जर सावली पडली तर पेशंट उठून उभा राहायचे. काय पवित्र होतं ते, काय सामर्थ्य होतं ते, काय अभिषेक होता ते. आणि ते किती सत्य बोलत होते. ते लाभासाठी तोंडपूजापणा करीत नव्हते. एखादं जर चुकलं तर ते चुकलंच म्हणायचे, एखादं जर पाप करीत तर त्याला पाप करीत आहात म्हणायचे, एखाद्याला सांगायचं ना पश्चाताप कर तर पश्चातापच कर सांगायचे. आपण नाही तसं करत, आपण समजूनही घेत नाही. बरं तुम्हाला आणि मला सांगायची काय गरज आहे? आपल्या स्वतःलाच नाही समजत का की मी पापी आहे, मी पश्चाताप करावा, मी बदलावं, का दुसऱ्याने वारंवार सांगावं? माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या सर्व गोष्टीमुळे आमचे आशीर्वाद दवडलेले आहेत, आमचे आशीर्वाद हरवलेले आहेत. आम्ही मोकार आशीर्वादाची जी अपेक्षा करतो जे आमच्या पदरी पडत नाही ना, त्याचं कारण की आम्ही परमेश्वराजवळच येत नाही. आम्ही भाकर मोडत आहोत का? आता या सर्रास प्रभू भोजनाचा आणि या वचनाचा फक्त प्रभू भोजनाचा सवाल नाहीये. आम्ही रोज परमेश्वराचं वचन वाचतो का? आम्ही रोज परमेश्वराच्या वचनावर चिंतन मनन अध्ययन करतो का? आम्ही रोज परमेश्वराच्या वचनातील एखादा शब्द पाळण्याचा प्रयत्न करतो का? आम्ही रोज परमेश्वराचं वचन आमच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी कार्यरत आहे का? दिवसांदिवस आमची आत्मिकता वाढत आहे का? दिवसांदिवस आमची धार्मिकता वाढत आहे का? दिवसांदिवस आमची एक तारणाची किंवा जो रस्ता आहे सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा तो एक पाऊल आम्ही पुढे जात आहोत का? आम्ही दररोजच्या चिंतन मनन अध्ययनामध्ये किंवा दररोज पवित्र शास्त्राच्या वचनातून आमच्यामध्ये काही परिवर्तन होतंय का? आम्ही एखाद्याला सत्य सांगत आहोत का? नाही. मग नाही तर आशीर्वाद कसे मिळणार? मिळणार कुठं? तर ह्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनात नाही तर आशीर्वाद पण नाही. आणि जे तुम्हाला आणि मला आता आशीर्वाद दिसतात ना, जे आम्ही काबाड कष्ट करून, बिझनेस करून, व्यवसाय करून, नोकरी करून, काहीतरी करून जे मिळवतो ना, हे जगातले आशीर्वाद आहेत. हे पुरवल्या जात नाहीत. आणि ज्यांच्याकडे लय करुणा आहेत ना, वाटतं की माझ्या 7 पिढ्या बसून खातात. बाळासाहेब तुम्ही सांगताना पुरवले येत नाही, आमच्याकडे 7 पिढ्या बसून एवढे 7 पिढ्या सुद्धा तुझ्या नरकात जात्या. जर देवाचं वचन तुझ्याकडे नाही, जर देव तुझ्याकडे नाही,
जर सत्य तुझ्याकडे नाही, जर आचरण तुझ्याकडे नाही, जर विश्वास तुझ्याकडे नाही, जर कृती तुझ्याकडे नाही, 7 पिढ्या सुद्धा नरकात जाते. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलो, आम्ही देवाच्या वचनावर रोज आणि रोज चिंतन मनन अध्ययन केलं पाहिजे. रोज आम्ही परमेश्वरचं वचन वाचलं पाहिजे. आम्ही जर वाचलं तर आम्ही वाचल्या जातो, आणि आम्ही वाचलो म्हणजे आम्ही दुसऱ्याला वाचू. नाही तर मग बसतात ते मुंबई मधून काहीतरी वाचनाचं इकडे तिकडे सांगून लोकांना काहीतरी मोहनी आसरं टाकलं करायचं, आणि मग गुगल पे नामकं पे चालू होतं. मग आमचेच एक तर इथं गुगल पेचे वांधे, आमच्या अकाउंट रद्द व्हायची बारी आली. आमच्या अकाउंट 2,000 रुपये मिनिमम पाहिजेत, ते 2,000 रुपये नसल्यानंतर माझ्या आज अकाउंट मध्ये 177 रुपये डेबिट झाली. का तर 2,000 नव्हती. आजची लाईव्ह माझ्या फेसबुकवरून मी तुम्हाला लागलं तर स्क्रीनशॉट पाठवून देतो. 380 रुपये होते खात्यात, तर त्यांनी आज डेबिट केली 100. ही सत्य घटना आहे. या सगळ्या गोष्टींनी काही एक होणार नाही. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो आहे निवडलं, या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला आपण पुन्हा एक वार आशीर्वाद या भागावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. याच विषयाला धरून आपण पुढच्या एपिसोड मध्ये देखील आशीर्वादाबद्दल पाहणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुळलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं आम्ही पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. आपल्या भारत देशातील सर्व राज्ये, आपला महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे आपण ज्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये, कॉलनीमध्ये, शहरामध्ये जिथे कुठे राहत असतो त्या प्रत्येकासाठी देखील प्रार्थना करूया. येऊया आपण आपले नेत्र बंद करूया. पवित्र पवित्र पवित्राची पवित्राचा आमच्या जिवंत देव बापा, पुन्हा एक वेळा तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. पहिलं प्रथम माझ्या भारत देशासाठी, माझ्या भारत देशातील सर्व राज्य, माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहदीचे संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडो, त्यांचे कुटुंबीय, लाईव्ह सेशनला जुळलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, सत्याचा स्तंभ आणि सत्यानुसार सुवार्ता सांगणाऱ्या सर्व संस्था, छोट्या छोट्या मंडळ्या आणि ग्रुप, त्याचप्रमाणे प्रभू आमच्या सर्व समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, पीडा, त्याचप्रमाणे आमचे बेत, आमच्या प्लॅनिंग, आमच्या इच्छा, विशेष करून प्रिय प्रभू आम्हाला हवं असणारं सत्यता तू आम्हाला तुझ्या स्वर्गीय भांडारातून दे. आमच्या सध्याची गरज तू भागवली आहेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. दररोजची भाकर तू आम्हाला देतोस, त्याबद्दल तुझं गौरव करतो. चिंतन मनन अध्ययनामध्ये आम्हाला रोज आणि रोज संधी देतोस, त्याबद्दल तुझं गौरव करतो. पुन्हा एक वार आमच्या मधल्या सर्व पापांची, अपराधांची देण कृपेने क्षमा कर. आज प्रिय प्रभू वचनाप्रमाणे आम्ही लहान लेकरांसमवेत सारखं होत आहोत. प्रभू बालकाप्रमाणे आम्हाला मन दे, हृदय दे, जेणेकरून जशा प्रकारे तू म्हणत आहेस की बालकांना मजकडे येऊ द्या, स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारखेच आहे. प्रभू आम्ही जरी वयाने मोठे असलो परमेश्वर तरी आज आम्ही बालकाप्रमाणे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. तू आम्हाला कवटाळून घे आणि तू आमच्या डोक्यावर हात ठेवून स्वतः प्रभू तू आमच्यासाठी आशीर्वाद दे. आणि प्रभू होते तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. सर्व आप्तजन, नातेवाईक, मित्र समेत देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात येत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे त्या पवित्र प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तोय. आमेन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.